बावनकुळेंना काहीच माहीत नाही. मी त्यांना हे स्पष्ट सांगतो, बावनकुळेजी तुम्हाला माहिती काहीच नाही आहे. संभाजीनगरची माहिती काही नाही आहे. तुम्ही मुंडे साहेब असे त्यांना विचारलं असतं बरं झालं असतं. समांतर जलवाहिनी त्या ठिकाणी मी केंद्र सरकारकडनं आणली. केंद्र सरकारने त्या ठिकाणी मान्यता दिली आणि तुम्हाला तुमच्या माहितीतून पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपमध्ये ती योजना केली आणि त्याला इन्व्हेस्टर येतात. पालिकेचा एक पैसा लागत नाही आणि अशी ती योजना फक्त 792 कोटीची होती. आता बावनकुळेच्या राज्यामध्ये ती 2800 कोटीची झाली. आता हे 2000 कोटी कशाला जास्त लागले? ज्यावेळेस केंद्र सरकार राज्य शासन ह्या दोन्ही मिळून त्या ठिकाणी योजना तयार केली, अधिकृत 167 बैठका झाल्या दोन्ही सरकारच्या आणि त्यावेळेस ही योजना पास केली आणि त्यांना ही योजना राबवायची होती. त्यावेळेस काँग्रेस गव्हर्नमेंट होते. काँग्रेस गव्हर्नमेंटला ती ही योजना राबवायची होती सगळीकडे. कमलनाथ यांनी माझ्याच प्रश्नाला उत्तर दिलं होतं की खरेंची इथं जशी आम्ही योजना तयार केलेली आहे, जशी जर बाकीच्या खासदारांना पाहिजे असेल तर त्यांनी आमच्याकडे इन्व्हेस्टर आहे, तुम्ही त्या ठिकाणी पब्लिक PPPची प्रोजेक्टमध्ये PPPच्या याच्यामध्ये होऊ शकता. की PPPचं एक असं होतं की तिसऱ्या मजल्यापर्यंत दुसऱ्या मजल्यापर्यंत पाणी 24 घंटे जाणार होतं. 24 आवर्सची होती. एक आधुनिक पद्धतीने त्यांनी सगळं केलं होतं आणि त्याचं कुठेही काही त्या ठिकाणी प्रॉब्लेम येऊ नये म्हणून कंट्रोल रूम त्यांची ते होणार होते आणि मीटरप्रमाणे जितकं तुम्ही पाणी वापराल तितकं पैसे लागत होते. जसं आपण लाईट वापरत असेल ही योजना तशी केली. प्लॅनिंग कमिशन, त्यावेळेसच्या प्लॅनिंग कमिशनने आपल्या भापकर साहेबांना आणि पांधळेंना बोलून त्यांचं स्वागत केलं होतं की ही योजना तुम्ही तयार केली, चांगली केली. डॉक्टर भापकर विचारतो मी त्यांना. पण त्याच्यानंतर मग केंद्र सरकारने ज्यावेळेस खूप पुढाकार घेऊन मान्यता दिली तर त्यावेळेस मला सांगतो की अमेरिकेला वर्ल्ड बँकेने आपल्या महापौरांना बोलून त्या ठिकाणी तत्कालीन महापौरांना बोलून त्या ठिकाणी ते त्यांना पूर्ण म्हणजे त्याचं स्वागत केलं. त्यांना सांगितलं आम्ही पूर्ण पैसा देऊ आणि अशाच योजना जर पूर्ण करायचं तर वर्ल्ड बँक सुद्धा पैसे द्यायला तयार आहे. हे झालं. इतकं असताना ती योजना सुरू झाली. थोडेसे काही किरकोळ बाबी राहत असतात काही ना काही. उद्धव साहेबांनी आता सुरुवात केली, पण यांनी हे पाहिलं की आता टाटाने काम घेतलं आहे आणि आता सुरुवात होईल, मग नाव खराब होईल आपलं आणि शिवसेनेचं नाव त्यांना श्रेय मिळेल, उद्धव साहेबांना श्रेय मिळेल, चंद्रकांत खैरे श्रेय मिळेल म्हणून ती योजना होती नाही. भारतीय जनता पार्टी नाही आणि MIM ला बरोबर घेऊन आम्ही जे म्हणतो ना MIM ही भाजपची B टीम आहे, ते तिथून सुरुवात आहे त्यांचं आणि कुठपर्यंत तसं. आणि आता त्यांना मग नंतर हे 2800 कोटी कशी झाली हे बंद पाडली आणि मग देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर ती 1600 कोटी झाली, 1680 कोटीची. तोपर्यंत मग ते आमचे काही इथले पुढारी जे होते ना त्यांचे चेले चपाटे ते हैदराबादला जाऊन त्या ठिकाणी त्यांनी मॅनेज केलं सगळं आणि ते त्या ठिकाणी हळूहळू करता 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 तीच हैदराबादची कंपनी, त्यांनीच आणलेली कंपनी ही अजूनही पाणी पुरवठा करत नाही. हे बावनकुळेंना जरा म्हणा अभ्यास करा आणि मग बोला. त्यांनी अजून एक टीका केली की उद्धव ठाकरे राजकारणाचा अभ्यास न करता बोलतात, त्यामुळे ते मुख्यमंत्री असताना मंत्री आमदार यांना भेटत नव्हते असा आरोप देखील त्यांनी केलेला आहे. बावनकुळेला काय माहीत नाही. बावनकुळे त्यावेळेस इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर होते MSEBचे इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर होते ते त्यावेळेस. हे त्यांना माहीत नाही आहे. पण उद्धव साहेब हे राजकारणात कधीपासून आहे जवळपास म्हणजे उद्धव साहेबांना नेहमी त्या ठिकाणी अटलजी अडवाणीजी बोलायचे, फोन करायचे बाळासाहेब असताना. नंतर मग प्रमोद महाजनजी, त्याच्यानंतर मग आपले मुंडे साहेब अशा बसून चर्चा करून त्या ठिकाणी त्यांनी सरकार आणलं होतं. हे त्यावेळेस कुठे ते कॉन्ट्रॅक्टर होते MSEBचे. आता मंत्री झाले म्हणून काय झालं, यांचे किती घोळे आम्हाला माहिती आहे सगळं. ते अभ्यास न करता बोलतात असं त्यांनी. चुकीचं आहे. उद्धव साहेब जितके अभ्यासपूर्ण बोलले ना तितकं यांना पण काय माहीत नाही आहे. हे फक्त वाचून त्यांना स्क्रिप्ट संघाचे लोक त्या ठिकाणी किंवा तिथले लोक त्या ठिकाणी स्क्रिप्ट पाठवतात आणि त्या स्क्रिप्टप्रमाणे त्या ठिकाणी बोलतात. बाकी तर उद्धव साहेबांना जो अभ्यास आहे तो उगाच नाही. हे सरकार त्यांनी सरकार झालं, मुख्यमंत्री उगाच झाले नाही ते. आज मुख्यमंत्री असताना उद्धव साहेबांनी स्वतः त्या ठिकाणी पूर्ण कम्प्लिटली त्या ठिकाणी कोरोनातून सर्वांना मुक्त केलं. मी सुद्धा पेशंट होतो, मी पण वर जाताना एक खाली आलो फक्त उद्धव साहेबांमुळे.